ही जी मारण करण्यात आली ती तुम्हाला कोणी केली आणि कशामुळे झाली कुठे झाली? परदिवशी हातगावच्या चारीने मला 2 किलोमीटर मदत केली रोड पासून. मी हातगावला गेल्यानंतर मला म्हणले चल इथे शेतात एक जणाला सोडायचे, आणि तिथे सोडायला गेले डायरेक्ट मारहाण चालू केली. त्याच्या अगोदर मला माझ्या घरापाशी रामा हेलकुटे नावाचा माझा जवळचा मित्र मला म्हणला तुला आजी गवळीने मला सांगितले तुला हातगावला घेऊन जा म्हणून. हातगावला मला नेलं आणि रोडला तिथं थांबवलं. गाडीतून डायरेक्ट काट्या काढल्या. एक रॉड होता, एक पोलिसवाल्याचा पाईप होता आणि 2 काट्या होत्या. 5 जण माझ्या अंगावर धावून आले. मला खूप मारलं. नंतर चारीला पाणी आलेलं आहे, त्या चारीतलं पाणी पाजलं, खाली बुडून पाण्यात मारलं. म्हणले तुझं ते संतोष देशमुख कोणतरी भाऊ आहे, त्यांचं जसं झालं तसं तुझ्या संग आम्हाला करायचंय. खूप मारहाणीच्या धमक्या देऊन मारून कंटाळून गेले. ते खूप 2 जण दारू पण केलेले होते त्याच्यातले. आणि माझी शूटिंग केली त्यांना, मला भेव घातले खूप. शूटिंग करून लोकांना दाखवतात तुझं असं करू तसं करू. आणि जवळचे मित्र होते माझे रामा आणि अजय गवळी, त्यांना मला विश्वासघात केला तिकडे नेऊन तसं केलं. मारण्याचा विषय काय आहे? मारण्याचा विषय, माझ्याकडे गाडी आहे टिप्पर, मी चालवा दिलेलं होतं अजय गवळीला, आणि अजय गवळीनं परदिवशी दिलं होतं. परदिवशी गेला म्हणलं किंवा माझ्यावाली गाडी तू चालू नको. ते म्हणलं तुझ्या बापाची गाडी का, तू कसं काय हात लावतो, गाडी माझी होती. मी त्याला शिवाय दिला त्याच्या आदल्या दिवशी रात्री. मला गोडीनं बोलून गेलं राम आणि अजय गवळी म्हणला म्हणून तुझं काय का आपण क्लिअर करू म्हणलं व्यवहार. माफी मागितली त्यांना, गेल्या पाया पडलो तरी पण मला माफ नाही केलं. मला जिगीने पाया चाटायला खूप माझ्यासोबत काय करत होती तिथे, इतकं बेजार केलं. मला कपडे काढून पूर्ण मारले तिने. गाडी कसं होतं? खडी जायला खडी परमिशन परमिशन आहे ना खडीच. गुन्हा दाखल करून 2 दिवस झाले तरी पण आरोपीला पोलीस वाले अटक करणार. फोन लावतो ते हो म्हणाले. आमची माणसं जायला बी पोलीस स्टेशनला वडील हे मित्र, ते नुसतं आजची उद्या करायला. तर 2 दिवस झालं गुन्हा दाखल होऊन पण आणखी नाही झालं त्यांनी. माझी SP साहेबाला विनंती आहे की मला न्याय भेटला पाहिजे. 5 माणसांनी मला 100 काट्याने पाईपाने मारले. मरता वाचलो. मला मारून टाकायची प्रयत्न करत होते ते. SP साहेब तुम्हाला नम्र विनंती माझी, मला काहीतरी न्याय भेटला पाहिजे. मी गरीब माणूस. 2 दिवस झाले मला हे करायलो हॉस्पिटल. 3रा दिवस आहे आजचा. 3 दिवसापासून हे केलं पण ते आणखीन पण काही हे नाही केलं त्यांना अटक. ते आरोपी पात्रीत फिरत आहेत तरी पोलीस त्यांना पकडायची हे करत नाही. नुसतं हो म्हणते आणतो त्यांना, आणखीन पण नाही केलं. पाथरी पोलीस स्टेशनला माझी नम्र विनंती आहे की शिंदे साहेबांनी लवकरात लवकर आरोपीला अटक करावं. माझ्या संग खूप वाईट परिस्थितीत मारहाण केली तरी पण 2-3 दिवसात पोलिसवाले काहीच त्यांच्यावर ऑप्शन घेत नाही. तर विनंती माझी शिंदे साहेब तुम्ही काहीतरी करा. गोरगरीब माणूस तुम्ही तसं नका करू, मला न्याय द्या काहीतरी.